नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर विनायक गोडबोले आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा। मित्रांनो, आजच्या किस्स्याचं नाव आहे वाटणी। ही जुन्या काळातली गोष्ट आहे। एका गावाच्या बाहेर एका गुरूंचा आश्रम असतो आणि त्या आश्रमाच्या शेजारीच एक सुंदर छोटंसं असं देवाचं मंदिर असतं। एक दिवशी त्या गावातले रामदादा आणि भरतदादा असे दोन्ही गावकरी काही कामासाठी जात असतात आणि अचानक प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू होतो। म्हणून ते दोघं ते जे मंदिर असतं त्याच्या आडोशाला जाऊन थांबून राहतात। पाऊस काय थांबायचं नावच घेत नसतो। अजून थोडा पाऊस वाढल्यानंतर तिसरा एक वाटसरू देखील आडोसा बघून त्या मंदिराच्या इथे येतो। रात्र वाढत चाललेली असते आणि पाऊसही वाढत चाललेला असतो। पाऊस अजिबात थांबायचं नाव घेत नसतो। थोड्या वेळाने तो वाटसरू या रामदादा आणि भरतदादाला म्हणतो की तुमच्याकडे काही खायला आहे का? मला प्रचंड भूक लागली आहे। ते दोघंही एकमेकाकडे बघतात। दोघांकडेही घरी बांधून आणलेली शिदोरी असते। ते म्हणतात आमच्याकडे काही भाकऱ्या आहेत। रामदादा म्हणतात की माझ्याकडे 5 भाकऱ्या आहेत। भरतदादा म्हणतात माझ्याकडे 3 भाकऱ्या आहेत। ते म्हणतात आपण 8 भाकऱ्या तिघात वाटून खाऊया। मग प्रश्न असा येतो की 8 भाकऱ्या तिघांमध्ये कशा वाटल्या जाणार? मग ते म्हणतात आपण प्रत्येक भाकरीचे 3 तुकडे करू, म्हणजे 8 त्रिक 24 तुकडे होतील आणि प्रत्येकाने 8-8 तुकडे खाऊया। त्याप्रमाणे ते तिघंजण बसतात, प्रत्येक भाकरीचे 3 समान तुकडे करतात आणि सगळेजण 8-8 तुकडे खातात आणि तिथेच आडोशाला मंदिराच्या इथेच झोपी जातात। पहाट झाल्यानंतर पाऊस बऱ्यापैकी थांबतो। थांबल्यानंतर तो वाटसरू म्हणतो की काल खूपच अडचणीची परिस्थिती होती आणि तुम्ही मला मदत केलीत आणि माझी भूक पण शमवलीत, तर मला तुमच्याकडे देण्यासाठी फक्त ह्या माझ्याकडे 8 सुवर्ण मुद्रा आहेत, त्या मी तुम्हाला देतो आणि मी माझ्या पुढच्या वाटचालीला जातो। इतकं बोलून तो त्या दोघांच्या हातात त्या 8 सुवर्ण मुद्रा देऊन तिथून निघून जातो। आता हे दोघंही अतिशय सज्जन माणसं असल्यामुळे त्यांच्यात असा वाद सुरू होतो। रामदादा जे असतात ते म्हणतात की आपण दोघांनीही त्याला भाकरी दिलेल्या आहेत, त्यामुळे 4 मुद्रा माझ्याकडे ठेवतो आणि 4 मुद्रा तू घे। भरतदादा हे त्याच्यापेक्षा अतिशय सज्जन असल्यामुळे ते म्हणतात नाही, म्हणे तुम्ही चुकताय, तुमच्या 5 भाकरी होत्या त्यामुळे 5 सुवर्ण मुद्रा तुम्ही घ्या आणि माझ्या 3च भाकरी होत्या त्यामुळे 3 सुवर्ण मुद्रा मी घेतो। त्या दोघांमधला हा वाद वाढतच चालला असतो। कोणीच माघार घ्यायला तयार नसतं। तितक्यात जरा सकाळ झाल्यानंतर जे आश्रमाचे गुरु असतात ते त्या मंदिराच्या इथे येतात। ते बघतात हे 2 भले व्यक्ती काहीतरी याच्यावर वाद घालत आहेत। ते त्यांना विचारतात काय झालं? हे दोघं त्यांचा सगळा किस्सा सांगतात आणि ते म्हणतात की गुरु महाराज तुम्हीच आता हे आमच्यामध्ये वाटणी करून द्या। ते म्हणतात तुम्हाला थोडासा वेळ आहे का? जर वेळ असेल तर आपण तिघंही आश्रमात जाऊ, मी माझ्या सगळ्या शिष्यांना बोलवतो आणि त्यांच्या समोरच आपण ही वाटणी करूया। दोघंही म्हणतात ठीक आहे, आम्हाला थोडा वेळ आहे। ते तिघंही आश्रमात जातात। गुरु जे असतात ते आपल्या सगळ्या 25-30 जे शिष्य असतात सगळ्यांना बोलवतात आणि सगळ्यांच्या समोर त्यांची गोष्ट सांगतात की असं असं झालेलं आहे आणि एक जण म्हणते की 4-4 अशी वाटणी करूया आणि एक जण म्हणते 5-3 अशी वाटणी करूया। तर शिष्यांना तुमचं याच्यावर काय मत आहे? काही शिष्यांना 4-4 ही वाटणी बरोबर वाटते, कारण दोघांनीही त्या वाटसरूला मदत केली असते। काही शिष्यांना भरतदादांचं म्हणणं बरोबर वाटतं, कारण रामदादांच्या 5 भाकरी असतात आणि यांच्या 3 भाकरी असतात, त्यामुळे 5-3 ही वाटणी बरोबर वाटत असते। पण एक त्यांचा जो सर्वात हुशार असा शिष्य असतो श्रीहरी म्हणून, तो अतिशय शांत बसलेला असतो। शेवटी गुरुजींना राहवत नाही आणि ते विचारतात की श्रीहरी तुझं काय मत आहे? तुला कुठली वाटणी बरोबर वाटते, 4-4 की 5-3? मित्रांनो, तुम्हाला कुठली वाटणी बरोबर वाटते? चला तर आपण श्रीहरीच्या तोंडूनच ऐकूया त्याला काय वाटणी बरोबर वाटते। श्रीहरी उभा राहतो आणि म्हणतो की गुरु महाराज ह्या दोन्ही वाटणी चुकीच्या आहेत। मला जर विचाराल तर रामदादांनी 7 सुवर्ण मुद्रा घेतल्या पाहिजेत आणि भरतदादांनी 1 सुवर्ण मुद्रा घेतली पाहिजे। हे ऐकल्यानंतर त्या दोघांसकट सगळे शिष्यही आश्चर्यचकित होतात की 7-1 ही कशी काय वाटणी होऊ शकते? गुरुजी मात्र अतिशय मंदपणे हसतात आणि ते म्हणतात की मला तुझ्याकडनं याच उत्तराची अपेक्षा होती, पण आता तू सगळ्यांना स्पष्ट करून सांग की 7 आणि 1 ही वाटणी कशी काय बरोबर आहे? मित्रांनो, तुम्हाला वाटते का ही वाटणी बरोबर? नाही वाटत ना? चला तर आपण श्रीहरीच्या तोंडून ऐकूया। श्रीहरी शांतपणे उभा राहतो आणि भरतदादाला म्हणतो की तुमच्या 3 भाकरी होत्या, प्रत्येक भाकरीचे 3 तुकडे केलेत म्हणजे 9 तुकडे, पण त्या 9 तुकड्यातले 8 तुकडे तुम्ही स्वतःच खाल्लेत आणि वाटसरूच्या वाट्याला त्यातला फक्त 1 तुकडा आला। त्याच्यामुळे तुम्ही जी मदत केलेली आहे वाटसरूला ती एका भाकरीच्या तुकड्याचीच होती, त्यामुळे तुम्हाला 1 सुवर्ण मुद्रा मिळेल। आणि रामदादांकडे वळून म्हणतो तुमच्याकडे 5 भाकरी होत्या, ज्याचे तुम्ही 5 त्रिक 15 तुकडे केलेत,
त्यातले 8 तुकडे तुम्ही स्वतः खाल्लेत आणि त्या वाटसरूची भूक भागवायला 7 तुकडे दिलेत, त्यामुळे 7 सुवर्णमुद्रा ह्या तुमच्या वाट्याला यायला पाहिजेत. हे ऐकल्यानंतर गुरुजींसकट सर्व शिष्य खुश होतात. त्या सगळ्यांना ती वाटणी पटते. त्याप्रमाणे ती वाटणी करून ती दोन्ही भली माणसं त्या आश्रमातून बाहेर पडतात. मित्रांनो, कशी वाटली कथा? मित्रांनो, आपल्या आजूबाजूला, आपल्या संस्थेत, आपल्या कंपनीत बऱ्याच वेळा अशाच प्रकारची घटना घडत असते. आपल्याला असं वाटत असतं की आपण एखाद्या कामात दिलेला वाटा हा थोडासाच 19-20 आहे, पण प्रत्यक्षात जेव्हा त्याचे रिटर्न्स मिळतात त्यावेळेला त्यात आपल्याला 1 आणि 7 एवढा फरक दिसतो. तर त्यावेळेला आपण हे नीटपणे पाहिलं पाहिजे की आपण ठरवून दिलेल्या वाट्यापेक्षा किती जास्त कॉन्ट्रीब्युशन केलं आहे. ते जर 1 एवढा असेल तर आपल्याला मिळणारा वाटाही तेवढाच असणार आहे. आणि समजा जर तुम्ही तुमच्या संस्थेमध्ये बॉसच्या जागी असाल तर एखाद्याचं रेन्युमरेशन किंवा एखाद्या ह्याचा परतावा देताना जरी 4-4 किंवा 5-3 अशी वाटणी वर करणी बरोबर वाटत असली तरी ती बऱ्याच वेळा वाटणी 1 आणि 7 अशी पण असू शकते. मित्रांनो, कसा वाटला किस्सा? आवडला असेल तर लाईक करा आणि असे छान किस्से ऐकण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा. अशाच छान व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया.